निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामाला उपमुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती। खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश। यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाला अनेक गावकरींचा गेल्या 27 वर्षापासून कडवा विरोध असून देखील या विरोधाला जुमानता राज्य सरकारने काम सुरू केले होते। या संदर्भाने निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी समिती द्वारा खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना आमदार असताना हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती। खासदार धानोरकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत नागपूर हिवाळी अधिवेशनात सभागृहात या संदर्भात विषय मांडला होता। तसेच मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घेऊन सदर प्रकल्पातील उणीवा अधिकाऱ्यांसमक्ष मांडून सदर प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या। त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती व अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन प्रकल्पातील कामाला तात्पुरती स्थगिती दिली। त्यासोबतच विविध उपाययोजनांचा अभ्यास करून अहवाल येईपर्यंत कुठलेही काम सुरू करू नये अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पाला जवळपास 45 गावातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता। अनेक गावे पेसा अंतर्गत असल्याने या प्रकल्पाकरिता ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असताना कुठलीही परवानगी न घेता सदर प्रकल्प पूर्ण करण्यात येत असल्याचा आरोप गावकरींनी केला होता। त्यासोबतच सदर प्रकल्प तयार करताना गावक्यांचा पुनर्वसनाचा आर्थिक मोबदला त्यासोबतच अनेक समस्यांचा सामना गावकरींनी करावा लागणार होता। त्यामुळे गावकरींनी या प्रकल्पाला विरोध करून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे न्याय मागितला। खासदार धानोरकर यांनी विधान भवन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर प्रकल्पासंदर्भाने चर्चा केली व गावकरींना न्याय देण्याची मागणी केली। या संदर्भाने विधान भवन येथे 9 जुलै रोजी बैठकीचे आयोजन करून प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या न्याय मागण्यांचा आढावा घेतला व जोपर्यंत या प्रकल्पातील विविध उपाययोजनांचा अभ्यास होणार नाही तोवर या प्रकल्पातील कुठलेही काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले। या निर्णयाने प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या लढ्याला यश मिळत असल्याचे दिसून येत असून बुडीत क्षेत्रातील नागरिकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे यासंदर्भात आभार मानले आहे। प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज। साहेब होते तेव्हाही तुम्ही निवेदन दिलं, अधिवेशनात देखील मी प्रश्न टाकला होता पण प्रश्न आमचा लागला नाही। आणि नक्कीच खासदार म्हणून या तुमच्या विषयात 95 गावं तुमची या प्रकल्पात जात आहे। काही नांदेडचे गाव आहे, काही इच्छे गाव आहे आणि विशेष म्हणजे पेसा अंतर्गत येणारी गावं या प्रकल्पामध्ये जात आहे। आणि हे करताना तुम्ही जे संघर्ष समिती सतत या ठिकाणी भांडत आहे, खासदार म्हणून नक्की मी तुमच्या सोबत, मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की मी कायम तुमच्या या संघर्षात तुमच्या सोबत राहील। आमदार होती तेव्हाही सांगितलं मी आमदार असो किंवा नसो आणि आजही सांगत आहे की खासदार असो किंवा नसो पण तुमच्या या संघर्षात मी नक्की सोबत राहील। आणि आमचीही तेच मागणी आहे की आता प्रकल्प करण्याची जर का तुम्हाला गरज नसेल आणि लोकांना सिंचनाची व्यवस्था जर द्यायचीच असेल तर प्रकल्प न करता छोटे छोटे बंधारे जर का तुम्ही बांधले आणि सिंचनाची व्यवस्था केली तर तोही एक पर्याय व्यवस्था होऊ शकतो। आणि एवढ्या गावाचा विरोध पत्करून जर का तुम्हाला हा प्रकल्प करायचा असं मनात तुम्ही जर का ठाणलं असेल तर आमची प्रमुख मागणी राहील की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माइन्समध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या ठिकाणी ज्या पद्धतीनं जमीन जाते आणि ज्या पद्धतीचा मोबदला हा शेतकऱ्यांना मिळतो तोच मोबदला तुम्ही आम्हाला देखील दिला पाहिजे। या प्रकल्पात ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्या प्रत्येक कुटुंबातल्या एका सदस्यांना नोकरी दिली पाहिजे। आणि जोपर्यंत आमची जी वास्तविक मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत या प्रकल्पासाठी आमचं समर्थन हे राहणार नाही। शक्यतो प्रकल्प झाला नाही पाहिजे अशीच मागणी ही संघर्ष समितीची आहे। पण तरीही संघर्ष समितीला डावलून किंवा तुम्हाला बाजूला ठेवून मुजोऱ्याने जर का हा प्रकल्प करायचा असेल तर आमच्या ज्या प्रथम मागण्या आहेत त्या मागण्या सगळ्या शासनाने मान्य कराव्या आणि तरच हा प्रकल्प पूर्ण करावा। आणि या प्रकल्पात जिथं जिथं तुम्हाला
केंद्रात किंवा राज्यात अडचण जाईल, एक बहीण म्हणून, एक लहान मुलगी म्हणून मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं की सदैव मी तुमच्या सोबत राहील. परत हा मतदारसंघ ज्या पद्धतीनं मागासलेला आहे, काही मोठा उद्योगधंदा या भागात नाही. आमच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा स्वतःहून फोन आला आणि आपलं उपमुख्यमंत्री साहेबाकडं धरणविरोधी संघर्ष समितीची बैठक झाली, त्यामधला निर्णय अतिशय चांगला झाला असं त्यांनी मला सांगितलं. आणि सावळी सदोबा येथे मागच्या आठवड्यात ते इथे आल्या असता त्यांच्यापुढे मी स्वतः धरणविरोधी संघर्ष समितीचा आपला मुद्दा प्रकर्षाने मांडला. त्यावेळीसुद्धा त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की मी खासदार असेल अथवा नसेल, परंतु मी सतत धरणविरोधी संघर्ष समितीसोबत राहील. आणि सावळीची सभा झाल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या, तिथं त्यांनी निवेदन दिलं आणि लोकांचं विरोध असताना आपण हा प्रकल्प करू नये आणि 95 पैकी 46 गाव ही पेसामधली आहे, ही मागणी त्यांनी तिथे प्रकर्षाने मांडली. आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की या संदर्भात आमचे काही आमदार आहेत, त्यांनीसुद्धा ही मागणी केलेली आहे, काही 1-2 दिवसात आमची बैठक होणार आहे. तेव्हा फडणवीस साहेबांनीसुद्धा असं सांगितल्याचं मला प्रतिभाताईंनी सांगितलं. असो, परंतु आपल्या खासदार यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली की संसदेतसुद्धा आपलं एखाद्या वेळ नांदेड जे आपल्या हिंगोली मतदारसंघाचे जे आमदार आष्टीकर साहेब असतील आणि प्रतिभाताई असतील, या दोघांच्या माध्यमातून केंद्रातसुद्धा संसदेतसुद्धा आपला प्रश्न आजच्या यावेळी नाही झाला तर पुढच्या वेळी निश्चितपणे मांडला जावा. कारण केंद्राच्या अनेक गाईडलाईनचं उल्लंघन या निम्न पैनगंगा प्रकल्पात होत आहे. म्हणून प्रकल्पाऐवजी सिरीज ऑफ बॅरेज करा, उच्च पातळी बंधारे करा, ही जी आपली मागणी आहे ती मागणी निश्चितपणे आपली लावून धरली जातील. आणि मी ताईला म्हटलं की विधानसभेच्या निमित्तानं आम्हाला हे चॉकलेट तर देण्यात आलेलं नाही ना. ताईंनी म्हटलं तसं नाही आहे, परंतु असं जर झालं तर आपली संघर्ष समिती त्यासाठी सक्षम आहे आणि संघर्ष समितीसोबत मी सदैव कायम राहील. जेव्हा विरोध करायचं काम पडेल तर तुमच्यासोबत राहील, हे शब्द खासदार प्रतिभाताईंनी मला दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ बनविला. आपणही आपापल्या भागातील जे लोकप्रतिनिधी असेल त्यांच्याकडे आपला हा धरणाचा मुद्दा तेवढ्याच ताकदीनं आपण रेटावा, हे बोलण्यासाठी मी इथे आलो. आपण सर्व पक्षीय लोक या धरणविरोधी संघर्ष समितीमध्ये जावा. निवडणूक आली का आपण आपापल्या पक्षाचं काम करतो आहे, परंतु अशावेळी जे बुडणारे आहे ते सगळ्याच पक्षाचे लोक आहे, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून आपल्या नेत्याकडे पाठपुरावा करावा आणि एक वेळचा हा निम्न पैनगंगाचा भूत, हा राक्षसी प्रकल्प एक वेळचा पूर्णतः हाणून पाडावा. एवढंच बोलतो, माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद.